टीईटीमुळे 10,000 शिक्षकांची पदोन्नती थांबली। या पदांसाठी टीईटी बंधनकारक नाही। शिक्षण विभागाने मागवले शासनाकडे मार्गदर्शन। सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी संदर्भातील निकालामुळे पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी अशा तब्बल 10,000 शिक्षकांच्या पदोन्नती राज्यभर थांबल्या आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांनी शिक्षण संचालकाकडे विचारणा केली आहे। त्यावर आता शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील तब्बल 1,62,000 शिक्षकांची चिंता वाढली आहे। त्यात सर्वाधिक शिक्षक फेब्रुवारी 2013 पूर्वी सेवेत लागलेले आहेत, ज्यांचे वय 45 ते 52 वर्षापर्यंत आहे। अध्यापनाचा 20 ते 25 वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या वयात शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी द्यावी लागणार आहे। विशेष बाब म्हणजे 2 वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई होणार आहे। या चिंतेत 23 नोव्हेंबरला झालेल्या टीईटी परीक्षेत राज्यातील सुमारे 50 ते 60,000 शिक्षकांनी ही परीक्षा दिली आहे। दरम्यान आता थांबलेल्या पदोन्नती संदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे। केंद्र प्रमुखाची सुमारे 2,300 पदे सरळ सेवेतून भरण्याचे नियोजन होते, पण त्यांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल। भरती करून पुन्हा टीईटी उत्तीर्णची वाट पाहण्यापेक्षा शासनाकडून मार्गदर्शन आल्यावरच भरती करू, अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे असे समजते। तर एनसीटीईचे निकष बदलावे लागणार। राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने म्हणजेच एनसीटीईने शिक्षकाच्या पात्रतेसंदर्भात आरटीई मध्ये निकष निश्चित केले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शिक्षकांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास घरी बसावे लागू शकते। या पार्श्वभूमीवर एनसीटीईच्या निकषामध्ये बदल करावे लागतील असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। विस्तार अधिकाऱ्यांना टीईटी लागू होत नाही। शासनाच्या निर्णयानुसार केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची काही पदे ही शिक्षकांमधून भरली जातात। त्यासाठी संबंधितास किमान 6 वर्षे अध्यापनाचा अनुभव लागतो, पण ज्यावेळी विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक होते त्यावेळी ते पद टीचिंग म्हणजे अध्यापन संवर्गात येत नाही। प्रशासनात अधिकारी म्हणून त्यांना काम करावे लागते, त्यामुळे या पदासाठी टीईटीचा निर्णय लागू होत नाही असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यावरही शासनाकडून मार्गदर्शन मागवले असून लवकरच पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। धन्यवाद। यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।